लागला। हे फक्त हे यश खरंच राजसाहेबांचे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे आहेत। राजसाहेबांमुळेच मी म्हणतो, न शिकवता शिकलो आम्ही मराठीचे धडे, न शिकवता शिकलो आम्ही मराठीचे धडे। उच्चार जर कराल तर मृत हृदयही धडधडे, उच्चार जर कराल तर मृत हृदयही धडधडे। अपमान जर कराल मराठी माणसाचा, मराठी भाषेचा जर अपमान कराल, अपमान जर कराल तो फोडून काढू खडे खडे। राजसाहेबांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र पाऊल पडती पुढे 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 पुढे। आज मराठी माणसाची पावलं पुढे पडायला लागली आहे। अहो साहेब, जेव्हा आपला पक्ष नव्हता 2008 ला 9 ला रेल्वे भरती फक्त राजसाहेबांमुळे झालेली आहे, नाही तर इथल्या लोकांना तर परीक्षा कुठं होते आणि कुठं होत नाही हे सुद्धा माहित नव्हतं। याचं पूर्ण श्रेय हे राजसाहेबांना आहे। म्हणूनच मी म्हणतो मित्रांनो, तुम्ही आठवा तो काळ जेव्हा लॉकडाऊन लागलेलं होतं, सत्तेतील मंत्री लोक 24 तास तोंडावर मास्क बांधायचे पण जनतेत नसायचे। साहेबांनी कधी मास्क नाही घातला पण जनतेचे प्रश्न पृष्ठभूमीवरून सोडत होते साहेब। त्यामुळेच मी म्हणतो, ना कद बड़ा न पद बड़ा, मुसीबत में जो साथ खड़ा वो सबसे बड़ा। आणि आपल्यासाठी राजसाहेबच सर्वात मोठे आहेत। राजसाहेब नेहमीच प्रत्येक आपले कोणतेही प्रश्न असो त्याचं उत्तर नाही का शिवतीर्थावर भेटतात। कोणत्याही मराठी बांधवाला कोणालाही प्रॉब्लेम आला तो कुठं जातो, शिवतीर्थावर, आणि त्याचे प्रश्न सोडवले जातात। आपली सत्ता जरी तिथं आपले आमदार खासदार नसतील तरी रस्त्यावर आपली सत्ता आहे, मराठी माणसाच्या मनामधामध्ये सत्ता आहे। म्हणून तर मी म्हणतो, अख्खी दुनिया में जो मशहूर है वो है ताज, महाराष्ट्र के दिल में जो बसे है वो हमारे राज साहब। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज। आपल्या पक्षाला मानणारा वर्ग आहे की नाही हे थोडीशी चाचपणी करावी, आणि म्हणून 3 दिवसाचा दौरा घेऊन मी आलो। आणि ही गोष्ट खरी आहे चितलांगे साहेब बिपिन, की मी तुमच्याशी सतत बोलत होतो। मी मुंबईत होतो, मी अमेरिकेला होतो 2 महिने, आणि म्हणून मला यायला उशीर झाला। पण रेग्युलर ही मंडळी सतत सगळ्या तालुक्यांमध्ये जात होती, कार्यकर्त्यांना भेटत होती। जे भेटतील ते मला अख्खा रिपोर्ट माझ्याजवळ त्यांनी पाठवलेला आहे। काही ठिकाणी 7 कार्यकर्ते भेटत होते, काही ठिकाणी 10 कार्यकर्ते भेटत होते, काही ठिकाणी 8 कार्यकर्ते भेटत होते। आणि असे कार्यकर्ते कमी अधिक प्रमाणात मिळत असताना सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही, आणि गेले 2 महिने ते सतत त्या ठिकाणी फिरत आहेत। ही गोष्ट खरी आहे की मी 16 तारखेला ज्यावेळेला वंदे भारत या रेल्वेने उतरलो त्याला किमान 25 ते 40 गाड्यांचा ताफा होता, ढोल ताशा होता, फटाकड्या होत्या। आता ढोल ताशाला काही मी पैसे दिले नव्हते, फटाकड्यांना काही मी पैसे दिले नव्हते, झेंड्यांना काही मी पैसे दिले नव्हते, मफलरला काही मी पैसे दिले नव्हते।